चे नेते रमाकांत दादा कोंडुस्कर आता आमच्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। दादा, काय सांगाल? 5वी पिढी या लढ्यात सक्रिय होते, 70 वर्ष पूर्ण होत आहेत आणि अजूनही आम्ही हा लढा लढतोय, काय सांगाल? खरं म्हटलं तर ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे की ह्या स्वतंत्र भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून आपण आपला लढा लढवतोय। आपण आपल्या भाषेच्या राज्यामध्ये जाऊ इच्छितोय। ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं पात्र जे आहे हे केंद्र सरकारचं आहे। राज्य सरकारचा ह्याच्यामध्ये काहीही एक ह्याच्यामध्ये संबंध नाही आहे, परंतु इथल्या प्रशासन असेल किंवा आणि इथले आणि इतर भाषिक लोक असतील त्या लोकांना ह्याची माहितीच नाही आहे की हा मराठी भाषिकांचा महाराष्ट्र समितीचा हा जो आपला जो लढा आहे हा लढा मुळात केंद्र सरकारच्या विरोधात आहे आणि महाराष्ट्र सरकारचा हा प्रश्न आहे। महाराष्ट्र सरकारनं ह्याच्यामध्ये जातीनं लक्ष घालून आम्हाला आपल्या भाषेच्या राज्यामध्ये नेणं त्यांचं कर्तव्य आहे, परंतु ते कुठेही हे काम करताना दिसत नाही आहेत। परंतु आता एक आशेचा किरण आम्हाला मनाला आता समजायला लागला आहे, एक आनंद होतो। तो म्हणजे आता लवकरात लवकर जे सुप्रीम कोर्टामध्ये जे आपलं जे केस चालू आहे ही केस आता पटलावरती आलेली आहे आणि आम्हाला आशा आहे की आम्हाला मराठी भाषिकांना इथल्या 865 गावातील मराठी भाषिकांना काहीतरी न्याय मिळेल असं एक आशेचा किरण आता निर्माण झालेला आहे। मी सर्व समाजाचं मनापासून ऋणी आहे की आत्ताची जी युवा पिढी आहे ही युवा पिढी देखील आजच्या ह्या आपल्या लढ्यामध्ये भाग घेतलेला आहे। दादा, मला सांगा, हा लढा केंद्र सरकार विरोधात आहे, पण राज्य सरकार पुन्हा एकदा मराठी माणसाला डिवचण्याचं काम करते। काल 4 दिवसापूर्वी बेळगावातले सर्व मराठी फलक काढण्याचा प्रयत्न केला, तुम्ही काय सांगाल? नाही, हे अत्यंत चुकीचं आहे। असं वाटतं की मुळात त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे त्यांनी मानलेलंच नाही आहे किंवा त्यांना संविधान हे समजलेलंच नाही आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार संविधानानुसार आम्हाला इथं आपली इच्छा आपल्या मनामध्ये जो विचार आहे हा मानण्याचा हक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे। आपण कोणत्याही भाषेच्या विरोधात नसून किंवा कोणत्याही जातीच्या विरोधात नसून आपल्या देशाच्या विरोधात नसून आम्ही आपला हक्क मागतोय। आपल्या मातृभूमीमध्ये आपल्या मातृभाषेच्या राज्यामध्ये आम्ही जाण्यासाठी आपण आपला प्रयत्न आहे आणि आज जवळजवळ आपली 5वी पिढी ह्याच्यामध्ये भाग घेतलेली आहे आणि भविष्यामध्ये हे जर असं व्यवस्थित जर लवकर नाही झालं तर भविष्यामध्ये आज इतका समाज आलेला आहे, ह्याच्यापेक्षा असंख्य समाज हा भविष्यामध्ये आपलं मांडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून कार्यरत असणार हे एवढं 100% गॅरंटी। महाराष्ट्रात जाण्याची इच्छा आमची सर्वांची आहे, पण समन्वयक मंत्री पुन्हा याकडे दुर्लक्ष केलं जातं। खरं म्हटलं तर समन्वयक मंत्र्यांचं काम आहे की प्रत्येक महिन्याला एकदा सीमावासियांच्या पाठीशी राहून त्यांच्याशी मिटिंगा करून त्यांना त्यांच्या व्यथा जाणून घेणं हे समन्वयक मंत्र्यांचं काम आहे, परंतु हे कोणीही करताना दिसत नाहीत। मी स्वतः समन्वयक मंत्री ज्यावेळेला होते त्यावेळेला मी स्वतः त्यांच्या मीटिंगमध्ये हजर होतो, परंतु तिथं मला असं वाटतं की हा इतका गांभीर्य हा जो प्रश्न आहे परंतु त्याचं गांभीर्य त्यांनी घेताना कुठं दिसत नाहीत। जेणेकरून जे कर्नाटक शासन जे आहे, कर्नाटक सरकार दरबारी ज्या वेळेला हा प्रश्न येतो त्यावेळेला कर्नाटकातील सर्व पक्षीय खासदार आमदार एकत्रित येतात, मग ते राष्ट्रीय पक्षाचे असोत तर त्यांनी एकत्रित येतात आणि त्यांनी आपल्या भाषेसाठी त्यांनी त्या ठिकाणी आपल्या राज्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी एकत्रित येतात, परंतु महाराष्ट्रामध्ये तिथं सर्वजण एकत्रित येताना मला दिसत नाहीये। रमाकांत दादा कोंडुस्कर यांनी सांगितलं की महाराष्ट्र सरकारने या लढ्यासाठी एकत्र आलं पाहिजे, तेव्हाच हा लढा सुटू शकेल। कॅमेरा पर्सन निलेश मोरेसह विजय निंबाळकर, तरुण भारत न्यूज, बेळगाव।